अजून आपले 3 सामने आहेत, जरा फास्ट करा. चला चला स्पीडअप करा. बघा मैदानामध्ये फलंदाज उतरून जवळजवळ 5-7 मिनिटं झाली आहेत चिकणी सर, पण सामना सुरू होत नाहीये. का होत नाहीये याचं कारण अजून समजलं नाहीये. नक्कीच आज संदेश पाटील देखील इन ॲक्शन में मला वाटतं चालू सीझनचा पहिला सामना ते खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. 12वा खेळाडू कंपल्सरी यायचा आहे. तुम्ही आमच्या समालोचक कक्षामध्ये 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवा. रोहिदास म्हात्रे, उमेश मिटकर आम्हाला जॉईन झालेत. गावदेवी पूर्ण संघाचे 12वे. चला सामन्याला सुरुवात करूया लगेच. मोठी स्पर्धा आहे, स्पर्धेला खर्चा बहुत आहे, तुम्ही चर्चा कमी करा. अजिंक्य पाटील आपलं देखील स्वागत. नक्कीच आज रमा म्हात्रे देखील थोडेसे नाराज असतील, कारण अगदी या मैदानाच्या बाजूला कालवार गाव आणि त्या कालवार गावची टीम आज पहिल्या सामन्यातून पराभूत झालेली आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचली होती. बारावा कंपल्सरी या ड्रेसिंग मध्ये. क्या बात आहे. नीलम दादा नाईक यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिले. तसेच गोलंदाज ईश्वरसाठी विकेट हॅट्रिकला 1000. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत आणि जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू. नाही, अगदी सर्व संघांनी या स्पर्धेची ऑफिशियली जी प्रवेश फी आहे ती जमा करायचीच आहे, कारण की प्रत्येकाची जेवणाची उत्तम सोय आहे. चांगली स्पर्धा आयोजित केली, आयोजकांनी मैदान सुंदर बनवलं आहे, पारितोषिक मोठे आहेत आणि या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी आहे ती प्रत्येकाने जमा करा न चुकता. बघूया गोलंदाज आलेत. देवा टावरे, गोलंदाज गज आहेत. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर, काय कमालीची लाईन अँड लेंथ, अतिशय चांगला चेंडू सुभाष बत्तीनी. आणि त्यांच्या अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला संदेश पाटील आहेत. शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहेत. इथे हा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. देवा टावरेचा हा पहिला क्लास चौकार. पहिला चेंडू राहिला होता गोलंदाज गजाच्या नावी, तर दुसरा चेंडू देवा टावरे फलंदाजांना आपल्या नावावर केलेला आहे. चौका टोकून आपल्या गावदेवी पूर्ण संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. बिनबाद 4. पुढील चेंडू इथे अतिशय चांगला अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि ते एक सिंगल धाव घेऊन आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. मिडॉपला फटका खेळला होता. आता बघूया स्ट्राईकला प्रथमच किशोर पाटील. चालू हंगामाची संघनायकाची जबाबदारी गावदेवी पूर्ण संघाची किशोर पाटीलच्या खांद्यावर आहे. अतिशय चांगली स्पर्धा सध्या भिवंडी तालुक्यामध्ये
40 प्लसच्या 3 ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. एक आपल्याच बाजूला विक्रम स्पोर्ट वडनगर इथे सिनियर 40 प्लस, त्यानंतर मातोश्री 40 प्लस चाविंद्रा इथे एक सिनियर 40 प्लसचा स्पर्धा सुरू आहे. आणि आपल्या कारवलीच्या मैदानामध्ये ही उपसरपंच चषकाची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. 3 चेंडू 5, पुढील चेंडू किशोरसाठी. चेंडूला अगदी ऑन साईडला खेळलेत. बघूया चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग होते. हाताने नाही मात्र पायाने चेंडूला अडवलाय. 2 धावा आपल्या संघाच्या मूल्यवान वाचवलेत असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 वर किशोर पाटील, 5 वर देवा टावरे. चेंडू टाकून झाले 4, धावा बनले 7. इथे देखील चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. शॉर्ट लेगचा खेळाडू कडून थोडीशी चुकी. रॉकेट थ्रो आलाय. थ्रो किती चांगला केला होता, अप्रतिम अगदी. कोण आहेत ते? आकाश. क्या बात आहे. अगदी बॉडी लँग्वेज अतिशय चांगली पॉझिटिव्ह पाहायला मिळते. 5 चेंडू, धावा बनलेत 9. 2 चेंडूमध्ये 4 वर किशोर पाटील, 3 चेंडूमध्ये 5 वर देवा टावरे. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा आता एक शेवटचा चेंडू शेष आहे. नऊ धावा. हा फुलटॉस आणि हा चेंडूला उडवलाय अगदी लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. षटकार. गुड शॉट. धावा बिनबाद 15. 10 वर किशोर पाटील 3 चेंडूमध्ये आणि 5 वर देवा टावरे. दोन्ही फलंदाजांनी एक एक मोठा फटका खेळलेला आहे. किशोरनं षटकार तर देवा टावरेनं चौकार. अशी पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 15ची सुरुवात करून दिलेली आहे गावदेवी पूर्ण संघासाठी. चांगली सुरुवात आहे. बघूया आता आपल्याला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरची आता जी पाबंदी होती ती उठलेली आहे आणि आपल्या क्रिकेटची नियमावली आहे 4 ओव्हरमध्ये पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातून विजेता आणि बंद्र्या मारुती काल्हेर. एक चांगली टीम आहे बंद्र्या मारुती काल्हेर. सिनियर 40 प्लस, नवीन 40 प्लस दोन्ही संघटनेमधून या काल्हेर गावच्या दोन्ही टीम चांगल्या लयमध्ये आहेत. मात्र नवीन 40 प्लसचा आपण विचार केला विनोदाचा सध्याच्या घडीला नंबर 1 ची टीम आहे स्वयंभू स्फोट पायगाव, हॉट ऑफ सिटी. नक्कीच दीपक मडवी, जितू गवळीची टीम. चला नवीन गोलंदाज झालेत पांडुरंग, गजा पांडुरंग, सुभाष बत्तिनी, ईश्वर, मंगेश नाईक, त्यानंतर रोहिदास म्हात्रे. या संघाचे जुने चेहरे. आज संदेश पाटील मैदानामध्ये उतरलाय. क्या बात आहे. इथे पहिल्या चेंडूवर पायचीची अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. मोठी विकेट देवा टावरेची पायचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद.
बघा उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल तर पहिला सामना आहे सोनादेवी टिमगर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. मात्र काही कारणास्तव सचिन स्पोर्ट पूर्णाच्या अगेन्स्ट सोनादेवी टिमगर संघ गैरहजर राहणार आहे. तरी वीर तानाजी दापोडे आणि गंगामाता गुंदवली दोन्ही टीमने बरोबर 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर जय गावदेवी काटेई, वरालदेवी ताडाली, त्यानंतर स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती भिनार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडोणोगर आणि जोशी इलेव्हन भादवाड. उद्या 9 टीम, त्यामधून 8 टीम येतील. एक टीम पहिली सामन्याची गैरहजर राहणार आहे. तरी आपण दुसरा सामना जो आहे दापोडे आणि गुंदवली हा पहिला सामना खेळणार आहोत. बरोबर 9 वाजता दोन्ही टीमनी पोचायचं आहे. बघूया हर्षल पांडुरंगनं या स्पर्धेची सुरुवात आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन केलेली आहे. हरिवासचा फटका खेळण्याचा मान बनवला होता इथे. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. पहिल्या 6 मध्ये 15 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 डॉट. पांडुरंगनं चांगली सुरुवात केलेली आहे पहिल्या 2 चेंडूवर. जय बजरंग, मिनेश इलेव्हन कारिवली टीमसाठी. इथे पावलांचा वापर आणि चेंडूला पाठवला हवाई सफर, सीमा पार, षटकार, गुड शॉट. लॉंग ऑन शिवर्षच्या बाहेर ईश्वर तिथे उभे होते. वेलकम सोजन नाईक, रमाकांत म्हात्रे. नक्कीच अगदी सोजन नाईक यांचा विचार केला तर जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज अशी त्यांची ओळख आणि आखाडा ग्रुपचे देखील ते सदस्य आहेत. रमा म्हात्रे या आपण मान्यवर कक्षामध्ये. रमा जिमचे मालक आणि श्री कालिकामाता कालभार सिनियर 40+ एक खेळाडू देखील आहेत. नऊ चेंडू, धावा लागलेत 21. गावदेवी पूर्णा टीम. पांडुरंगनं अगदी पहिले 2 चेंडू अतिशय चांगले सोडले होते. वेलकम संदीप पाटील आणि संदीप एम पाटील. क्या बात आहे. एक नवीन 40+ आणि एक सिनियर 40+. कारुळी गावामध्ये संदीप नावाचे खेळाडू खूप पाहायला मिळत आहेत. इथे बघूया चेंडू अगदी चाललाय. लॉंग स्टॉप, डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. हा गाणी लागला की अगदी लग्न सरई हल्दीची आठवण होते. सुंदर गाणं आहे. आखाडा ग्रुप. सध्या आपण उपसरपंच चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. 25 धावा लागलेत 10 चेंडू मध्ये. हर्षल आला कसा आणि ते धावसंख्येला पुढे घेऊन गेला कसा. 3 चेंडू मध्ये त्यांनी 16 धावा ठोकलेत. अगदी पांडुरंगच्या पहिले 2 चेंडू मध्ये 1 विकेट 1 डॉट होता. त्यानंतर षटकार, चौकार, षटकार, धावा लागलेत 31. ताबडतोब फलंदाजी डीजे.
आयोजित उपसरपंच चषकामध्ये किशोरभाऊ भानुदास पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूया। नक्कीच भावाले जनमन भावाले टीम देखील सिनियर 40+ मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते। तशीच भावाले बी रेग्युलर फॉर्मॅटची एक उत्तम टीम आहे। विनोद मामा आपलं खूप खूप धन्यवाद। त्यानंतर अनंत मामा आहेत भावाले, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया। प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर आमचे रमा जिमचे मालक रमा म्हात्रे कालवार, स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। रमा दोन ओव्हर 32 ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज आहेत शक्ती। क्या बात है शक्ती सत्ती शक्ती। चला आज संधी मिळालेली आहे। पहिला चेंडू फुलटॉस होता, चेंडूला डीप मिड विकेट रिजनला खेळलेत, चेंडू चाललाय सीमा पार। हर्षल थांबायचं नाव घेत नाहीये, पंचांना बिजी ठेवलाय इथे। नक्कीच अगदी चौकार षटकाराचे इशारे करण्यासाठी धावसंख्या झाली ती 36। 32+4 फक्त एक चेंडू डॉट केलाय हर्षल। 6 मध्ये 21 वर खेळतोय। 2 चौकार 2 षटकार 1 सिंगल 1 डॉट। 6 चेंडू मध्ये 21 ताबडतोब फलंदाजी। क्या बात आहे, इथे चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता। छत्तीस धावा, त्याच्यामध्ये हर्षलच्या 7 मध्ये 21। देवा टावरे बाद झालेत 5 वर, किशोर खेळतायत 10 वर। इथे खांद्याला भरपूर जोर दिलाय आणि इथून चेंडू थांबत नाहीये, चेंडू चाललाय सीमा पार। 1-2 का 4 बिमार प्लस चौकार। नक्कीच हा चेंडू बिमार टाकलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे 5 धावा आलेल्या आहेत। धावसंख्या झाली ती 41 धावा। 36 प्लस बिमार आणि चौकार 41। 41 धावा लागल्यात अवघ्या 14 चेंडू मध्ये। अजूनही 10 चेंडू आहेत आणि हर्षल मैदानामध्ये चांगली फटकेबाजी करतोय। फ्री चेंडू आहे हर्षलसाठी, मेजबानी असेल। आज आम्हाला मेजबानी दिली अनिकेत पाटीलनं भोजनाची, त्यांचं देखील धन्यवाद मानूया। इथे सुभाष बत्तीने यांच्याकडून थोडीशी चुकी, संदेश पाटीलची चांगली फिल्डिंग आणि आमचे संदीप पाटील असतायत। क्या बात आहे, संदेश पाटील आणि संदीप पाटील दोन्ही बंधू आहेत। आज संदेश पहिली स्पर्धा खेळतोय घरच्या मैदानावर। सचिन नक्कीच कालवा टीम, आज सचिननं एक षटकार चांगला ठोकला होता आपल्या टीमसाठी। धावसंख्या 42 लागलेली आहे। संदीप पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली, तर मेघनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत सध्या कारिवली ग्रामपंचायतची, आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय। जय बजरंग नवीन 40+ व आखाडा ग्रुप कारिवली आयोजित अतिशय चांगली स्पर्धा। खूप चांगलं मैदान या कारिवली गावाला कायम स्वरूपी मिळालेले आहे। याचं संपूर्ण श्रेय ग्रामस्थ मंडळ कारिवली आणि कारिवली गावातून सर्व क्रिकेटपटूंची मेहनत आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या घडीला मानकुलीचं मैदान असेल, दापोडा, कारिवली, कालवार असे मैदान आपल्याला पाहायला मिळतात। भविष्यात चांगले मैदान
स्टँड खेळाडू कक्ष पाहायला मिळतील. किशोर पाटील साठी चेंडू अगदी चेंडूला व्ही सेफ मध्ये केलेला सेफ फटका आहे. चेंडू अगदी मिडॉनला सेफ लँड झालाय. इथे एक सिंगल धाव आली. धावसंख्या झालेली ती 43. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेफ्टी रायटी असे 2 फलंदाज आहेत आणि क्षेत्ररक्षण करताना नक्कीच समोरच्या संघाच्या खेळाडूंची देखील थोडीशी आपल्याला कसरत दमशात पाहायला मिळते. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी चांगला चेंडू. इथे एष्टे रक्षकाने देखील एष्ट्या उडवल्यात मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप आहेत. डॉट बॉल आलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक भीमर सोडला तर सक्तीनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत आर्शलला त्यांनी 2 निर्धाव चेंडू टाकलेत. 2 सिंगल, 1 चौकार आणि 1 भीमरचा चौकार. अशा धावा 11 खर्च केलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. तिसरा ओव्हरचा खेळ प्रगतीपदावर. 43 धावा लागलेत. क्या बात आहे. अगदी कंट्रोल पुलचा पॉवरफुल फटका. हर्षलची ताकद, नजाकत, टायमिंग पाहायला मिळतोय. षटकार. आहेत या सामन्याकडे. जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम. इथे गोलंदाज कोण आलेत? राहुल. ईश्वरला पारितोषिक लावलं होतं नीलम नाईकनं, मात्र ईश्वरला गोलंदाजीपासून दूर ठेवलाय. चांगली टीम आहे कारिवली. अगदी कंप्लीट टीम पाहायला मिळते. मला वाटतं 60 ते 70 धावा जरी बनवल्या तरी मग वाटतं चांगला संघर्ष पाहायला मिळेल. असे फलंदाज दिसत आहेत चिकणे सर, कारण की होम ग्राउंड आहे. ताकद अगदी नक्कीच वाढलेली असेल. रमा मात्री देखील असत आहेत. बघूया. अभी दिल्ली बहुत दूर आहे. राहुल शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर राऊंड द विकेटनं मान्यवर कक्षाच्या एंडकडून गोलंदाजीला सुरुवात करतील. समोर फलंदाज आहे गावदेवी पूर्ण संघाचा संघनायक किशोर पाटील. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिलाय. चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिझनला. अगदी तिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. नाराज आहे गोलंदाज राहुल. तुम्ही अशी जर फिल्डिंग केली तर गोलंदाजाला तुम्ही दोष देऊ शकणार नाही आहात. चौकार आलाय. ठीक आहे. चेंडू पकडण्यासाठी कुठेतरी अतिघाई करताना पाहायला मिळत आहेत खेळाडू. चांगला अगदी सपाट मैदान आहे. या मैदानावर जर तुम्ही अशी खराब फिल्डिंग कराल तर मग पूर्वी आपण क्रिकेट खेळत होतो शेतामध्ये, तसे जर मैदान आत्ताच्या घडीला आले तर 40+ क्रिकेट खूप वेगळं पाहायला मिळालं असतं. राहुल षटकातील पुढचा चेंडू. 53 झाले. चेंडूला इनसाइड आउट केले. चेंडू चालला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर.
तिथे मंगेश नाईक आहेत डीपमध्ये, फक्त एक सिंगल धाव आली. धावसंख्या 54. 54 धावा लागलेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 54 लागले. 70 की 70च्या आतमध्ये. आज विनोददादा नाईक यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं गुणलेखकाचं काम पाहत आहेत. नक्कीच तिन्ही बंधू, मी नेहमी त्यांच्याबद्दल उल्लेख करत असतो, आपलं सिनियर 40+ असो की नवीन. विशाल नाईक, विक्रम नाईक आणि विनोददादा नाईक यांनी तिघांनी नेहमीच आपलं 100% दिलेलं आहे. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. हर्षलला 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती अब तक 56 धावा झाल्यात. राहुलच्या अजून चौथ्या ओव्हरचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यानंतर अजून आपल्याला 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. या सामन्याची एक इनिंग आणि 2 सामने. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना. हा चेंडू खराब, लाईन अँड लेंथ, व्हाईटचा इशारा केलाय. आज अक्षरशः पहिल्या सत्रावर 2 विजय स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघांनी मिळवलेले आहेत. आणि बघूया दुपारच्या सत्रातून कुठला संघ त्यांच्या समोर क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी येईल. इथे बॅटची काढा लागली आणि राहुलनं अखेरकार हर्षलचा विकेट घेतलेला आहे. 29 धावा बनवलेत हर्षलनं बाद होण्यापूर्वी. डीजे या स्पर्धेमध्ये 2 प्रेमी पाहायला मिळतात. एका बाजूला आखाडा ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग नवीन 40+ ची टीम. चांगलं आयोजन केलं आहे. स्पर्धेमध्ये कुठलीही कमीपणा त्यांनी दाखवली नाहीये. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा, अगदी पातच राहावी आणि प्रत्येक खेळाडूला हवेविषयी वाटणारी स्पर्धा आपण पाहतोय. उपसरपंच चषकाची इथे बॅटची आउटसाइड एज घेतली. चेंडू चालला अगदी डीप थर्ड मॅनच्या रिझर्वमध्ये आणि आलाय विनायकच्या बॅटमधून चौकार. धावा बनलेत 61. अजूनही एक चेंडू बाकी आहे. बघूया कारिवली संघ फक्त वाट पाहत असेल. आमच्या हातामध्ये आता बॅट कधी येते. गोलंदाजी तर आमची झालेली आहे. आम्हाला आता धावा बनवायचे आहेत. नक्कीच किती दिल्यात यापेक्षा आता किती बनवायचे आहेत याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. चांगला चेंडू होता. स्केअर ऑफ द विकेट. फटका देखील चांगला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा इथे देखील आलाय विनायकच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार.
जय बजरंग न्यू 40+ आणि अखाडा ग्रुप कारिवली आयोजित आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहत आहेत. आयुष्यामध्ये जे स्वप्न बघितलं ना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर कष्ट, मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. ह्याच कष्टाच्या, मेहनतीच्या आणि चिकाटीच्या बळावर आयुष्यामधील अनेक स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आज खरं तर जय बजरंग कारिवली संघाने स्वप्न पाहिलं की आमच्या या क्रीडानगरीमध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा पूर्ण व्हावी आणि त्या संघाला आखाडा ग्रुपने सहकार्य करून आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. इव्हनच कालीराम केनी सरांनी उल्लेख केला की सद्यस्थितीला या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये A1 क्वालिटीची नंबर 1 स्पर्धा सुरू आहे, ती म्हणजे न्यू 40+ उपसरपंच चषक 2025. नक्की चिकणे सर, सिनियर 40+चे देखील 8 स्पर्धा झालेल्या आहेत आणि 8 स्पर्धेतून 2 अंतिम विजेतेपद जय बजरंग कारिवली सिनियर 40+नं पटकवलेत, एक उप आणि एक तृतीय. आणि त्या संघाचा खेळाडू संदीप पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. सध्याच्या घडीला नंबर 1चा खेळाडू म्हणून आहे. 3 सिरीज, 215 धावा आणि 20 विकेट त्यांनी आतापर्यंत घेतलेली आहेत संदीप एम पाटीलनं. येस, मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीही संदीप पाटील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणले गेले होते. सलग 7 मॅन ऑफ द सिरीज घेणं खाऊ नाही आहे. आमचे कलाम केनी सर आमचे क्लासमेट होते, ते याचा अभिमान आहे आम्हाला. बघा, संदीप पाटील सिरीज घेतात आणि लगेच आखाडा ग्रुपला पार्टीही देतात, हे त्यांचं मोठेपण आहे. नाही, पार्टी देताना जरा दुसऱ्यांचा पण विचार करा. वेल, तर जाऊया आपण सामन्याकडे. ईश्वर आणि मंगेशी सलामीची जोडी, 66 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि 66 धावांचं मोठं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी ईश्वर आणि मंगेश चांगली सुरुवात करून देतील का, हा प्रश्न आहे. गजानन याच्या पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, पांडुरंग याच्या दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. 17 धावा सती याने बहाल केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये राहुलच्या 16 धावा आल्या होत्या. एकूणच बॅटिंगचा जर विचार केला तर 5 देवा टावरे यांच्या बॅटमधून आल्या, 15 आल्या किशोरच्या बॅटमधून आणि हर्षल थापाने जबरदस्त कामगिरी केली. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. 29 धावांची लाजवाब केली आणि त्याने चेंडू फक्त खेळून काढले ते 9. तर हर्षल फॉर्ममध्ये आहे ना. खरं तर गावदेवी पूर्ण संघासाठी खूप चांगलं आहे, कारण लेफ्टीसाठी ही जी क्रीडानगरी आहे ती पोषक क्रीडानगरी आहे. लॉफ्टेड शॉट आहे, पहिला चेंडू, 6 रन. क्या बात आहे. कोणाच्या बॅटमधून आले हा? ईश्वरच्या बॅटमधून हा षटकार. व्हॉट अ शॉट. घाबरत नाही. आणि फुटवर्क बघा, अप्रतिम, गगनचुंबी फटका. तुमच्या हातात बॅट होती तेव्हा तुम्ही 66 केल्या, आता आमच्या हातामध्ये बॅट आलेली आहे, आम्ही 100% टार्गेट चेस करणार, हा संदेश दिलेला ईश्वरने. फॅकपुटला गेले डीप थर्ड मॅनमधून. डीप थर्ड मॅन, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवत आहे. 2 धावा पूर्ण 8वर पोचलेला आहे. विनेश 11 जय बजरंग कारिवली हा संघ स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर, घरच्या मैदानामध्ये खेळताना प्रेक्षकांचा जो पाठिंबा असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. तुमचं लक, तुमची कामगिरी, तुमचं टॅलेंट, तुमच्या संघाची ताकद आणि त्याहीपेक्षा जास्त तुमच्या संघाला मिळणारं पाठबळ. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाळा काहीशी चुकीची गोलंदाजी करतोय, कारण ऑफस्टमच्या बाहेर खूप पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठे ना कुठे बचावात्मक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे तो बाळाने, कारण फलंदाजांपासून खूप दूर चेंडू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. बाला समोर ईश्वर
चांगला फटका आहे, उडवलेला आहे ईश्वरच्या बॅटमधून. आणखी एक षटकार, चौकार सॉरी. आणि त्यांच्या हातामध्ये बॅट आल्यावर बघा कशी सुरुवात केली. धाबे दणाणले असतील, आता गोलंदाजाचे धाबे दणाणले असतील गावदेवी पूर्ण संघाचे, कारण फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा 13 लागलेले आहेत स्कोअरबोर्डवर. हो हो, इथेही स्विंग अँड मिस. खरं तर खूप उशिरा चेंडू आला, म्हणजे स्लो चेंडू झाला. बॅट आधी फिरली होती, चेंडू नंतर निघून गेला. बाईकच्या रूपाने ही सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा 14 लागलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर एखाद मोठा फटका शोधावा लागेल बॅट्समन मंगेशला. मंगेशमध्ये ॲबिलिटी आहे, खूप चांगला हा फलंदाज, अगदी उंच पुरा आहे आणि पुलचे फटके त्याच्या बॅटमधून, स्लॉक स्वीपचे फटके त्याच्या बॅटमधून खूप चांगले येत असतात. मंगेशला खेळपट्टीवर थांबावं लागेल, कारण त्याच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. 66 धावा त्याच्या संघाला पूर्ण करायच्या आहेत. बाळा लॉफ्टेड शॉट आहे, लॉफ्टेड शॉट आहे, झालं तिथं विणलं गेलेलं आहे. ओहो, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून. खरं तर हर्षल थापाचा कॅच होता तिथे. किशोर मला वाटतं तिथे, राकेश त्या ठिकाणी गलत कॉल, कॉम्बिनेशन नव्हतं. हर्षलने आरामात झेल घेतला असता, परंतु चूक केली तिथे राकेश यांनी. आणि या 2 धावा, महत्त्वपूर्ण 2 धावा धावपलकावर लागल्या. 16 धावा धावपलकावर, शेवटचा चेंडू शिल्लक. मंगेश ताकदवर फटका तसा नव्हता, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, प्रयत्न करावे लागतील. शेवटचा चेंडू, आणखी एक त्याच दिशेने उडवलेला आहे. आत्ता चूक होणार नाहीये. यस, यावेळी मात्र मला वाटते मंगेश कॅच देवी खेळत होता. दोन्ही फटके अगदी सेम आणि त्याच ठिकाणी गेले होते. मंगेशची विकेट असतात. ते अजून जवान होत चाललेले आहेत. आज पण ते 45-46 वयोगटामध्ये आहेत, परंतु त्यांना कोणी बोलणार नाही की इतकं त्यांचं वय असेल. अगदी 31-32चे वाटतात आजही संदीप पाटील. बघा, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी क्लेश नसेल, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी वाईट भावना नसतील, तर जे मनात आहे ना संदीप पाटील, ते चेहऱ्यावर येत असते. आणि जेवढं तुम्ही मनातून इतरांचा आदर कराल, इतरांचा सन्मान कराल, निश्चितच तेवढा तुमचा चेहरा टवटवीत असतो. आणि तेच खरं जवान तरुण दिसण्याचं गमक असतं, यश असतं. पुढील वाटचालीसाठी संदीप पाटील खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला ॲज अ क्लासमेट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपळकावर लागलेले आहेत. मंगेश सारखा मोठा फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र खेळपट्टीवर येतोय आकाश. आकाशाला गवसणी घालावी लागेल, परंतु ईश्वर स्टाईल बघा टान्स घेण्याची. असं वाटते की ईश्वरच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर दूर कुठे ते गोडाऊनवर जाऊन पडेल. अगदी तसाच टान्स त्यांचा. वाईट बॉलचा इशारा येतोय दरम्यान अंपायर कुडू सर एक दिलदार चांगले व्यक्तिमत्व पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय त्यांना. उलटा चेंडू आहे, कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. किशोर त्या ठिकाणी होते, मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावाने धावसंख्या
18वर पोचलेली आहे. 66 करायचे आहेत. खूप मोठं टार्गेट आहे. पहिल्या षटकात व्यवस्थित धावा आलेल्या आहेत 16. आता हवा जी आहे ती लेफ्टीसाठी पोषक आहे. इथे ह्या हवेचा फायदा खास करून आकाशला घ्यावा लागेल. सॉरी, मागच्या चेंडूवर सिंगल आली. येस, सिंगल आली मागच्या चेंडूवर. पहिल्या षटकामध्ये थोडा तितर-बितर झालेला वाटतोय गावदेवी पूर्णा संघ. मात्र हा प्रोफेशनल संघ आहे, कधीही कमबॅक करू शकतो. देवा टावरे यांच्या अंडरमध्ये जबरदस्त हा संघ खेळ करतो. अगदी शांत जर कुठल्या संघाकडून खेळ होत असेल तर गावदेवी पूर्णा. पुल केलेला हा पुल आहे. ताकद जोखता आलेली नव्हती. ओहो, यस, व्हाट अ कॅच. मनोज यांच्या मार्फत एक अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल आकाश. जागा बनवता आली नव्हती. असे फटके लेफ्टी लिलिया मारत असतो, परंतु ताकद फुटवर्क यांचा मेल जमलेला नाहीये. आणि डीपला मनोजकडून एक अप्रतिम झेल. मी म्हटलं होतं की गावदेवी पूर्णा संघ अगदी डोक्याने शांत खेळतो. कधी या संघाची मैदानामध्ये चिरचिर नसते, कधीही म्हणजे आकांड तांडव नसतो. अगदी शिस्तीमध्ये खेळ असतो. हा संघ कधी वर येऊ शकतो आणि तेच इथं हळूहळू घडताना आपल्याला दिसते. विनायक राइट आर्म अराउंड द विकेट. शॉट है, शॉट है, जबरदस्त. ये भिंगरी है. गजाच्या बॅट मधून आलेला हा धमाकेदार षटका. गजा नहीं तो मजा नहीं. आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. आखाडा ग्रुप यो आला रे आमचा आखाडा ग्रुप यो आला. क्या बात आहे. आणि त्यांच्याच शेटला सलामी देणारा हा षटकार. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 500 सचिन घरात यांच्याकडून. बघूया गजा 1000 रुपयांचं पारितोषिक पटकावतोय का. हो, खिशात हात घातला होता परंतु हात बाहेर निघाला. 2 षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकलेली आहे. 30-30. नाही, हवेच्या विरुद्ध दिशेने 2 षटकार मारणे ही सहज सोपी गोष्ट नाहीये. चेंडू हवेत आहे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याच गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. गजा बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेटर्सना आणि प्रेक्षकांनाही आवडत नाही. राहुल फलंदाजीसाठी येतो. ईश्वर अजूनही खेळपट्टीवर आहे.
परेश काबूकर, सूरज काबूकर आणि त्यांचे पिताश्री दत्तात्रेय काबूकर. खरं तर दत्तात्रेय काबूकर चांगले मित्र आहेत आमचे आणि त्यांच्या माध्यमातून हे आलिशान डेकोरेशन आपण पाहत आहे मित्रांनो. जबरदस्त बसण्याची व्यवस्था, समालोचन कक्ष, त्यानंतर टॉस बॉक्स, समोर अगदी बाळ्यामामांसह इतर मान्यवरांचे कटआउट्स अगदी प्रत्येक जागेवर. म्हणजे जर स्क्वेअर लेग बघितलं, मिड विकेट, पॉईंट, डीप थर्ड मॅन, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईड ऑफ, लॉंग ऑन, या सर्व जागांवर आपण मोठमोठ्या उद्योगपतींचे, मोठमोठ्या सन्माननीय पाहुण्यांचे कटआउट पाहतोय. फुलटा चेंडू जो येतो तो मारतो. ते पंचांचा नो बॉलचा इशारा. जले पे नमक रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांकडून, परंतु बघूया, चेक करूया आपण. येतो आता या. नो बॉलचा इशारा. यस, आणि नो बॉल आहे भीमर. यस, तिसरे पंच गणेश पाटील यांनी चेकिंग केली आणि त्या अर्थाने, त्या अनुषंगाने आपण नो बॉलची या ठिकाणी घोषणा करतोय. धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 37. जर 45-50 धावा असत्या संदीप पाटील तर मला वाटत नाही मानले असते, परंतु तरी अजून संधी आहे, अजून गेममधून बाहेर नाही आहेत. धावसंख्या धावफलकावर तब्बल 37 लागलेली आहे. 29 करायचे आहेत. 11 चेंडू 29. समीकरण जवळ येत चाललेलं आहे हळूहळू. फ्री हिटचा मात्र हात सोन्यासारखा चेंडू गमावलेला आहे. हर्षल आहेत गोलंदाजीसाठी. हर्षलच्या बॅटमधून बॅटिंग करताना तब्बल 29 धावा आपण बघितल्या. काय जबरदस्त 3 षटकार लगावले होते आणि आता मात्र त्यांना कमबॅक करून द्यावं लागेल, कारण हे षटक खूप महत्त्वाचं आहे. 2 चेंडू टाकून झालेले 6 धावा, 1 चेंडू टाकून झालेले, सॉरी. फुलटॉस आहे, टर्न केलेला आहे चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावाने, 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 38. 28ची गरज, 10 चेंडू 28ची गरज. तसा सामना अजूनही संपलेला नाही आहे. घरच्या खेळपट्टीवर खेळताना ना विनोद, ही स्फूर्ती असते, हे मोटिवेशन असतं. असं म्हणतात ना आगरी भाषेमध्ये की हद्दीवर टोणगा बांधते. अगदी तसंच प्रत्येक संघ, इथेच नाही, ज्या ज्या संघाने जे आयोजन केलेलं असते ना, त्या त्या संघाचे परफॉर्मन्स त्यांच्याच खेळपट्टीवर, त्यांच्याच मैदानात अतिशय चांगलं होत असते. टेस्ट क्रिकेट जर तुम्ही बघितलं, ज्या देशामध्ये टेस्ट क्रिकेटची मालिका असते त्या देशाचं पारडं जास्तीचं जड असतं. पिछा केला होता, चेंडूचा पिछा केला होता. वाईटचा इशारा पंच राजेंद्र बजागे सरांचा. इवन धावा 39 झालेले आहेत. अजूनही जीव भांड्यात आहे गावदेवी पूर्ण संघाचा कालिराम केणी सर, कारण लेफ्टी बॅटमनही तितका ताकदवर आहे. राहुल ईश्वर खेळपट्टीवर आहे 2 षटकार मारून. लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये. चेंडू जर बाउन्स झाला निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाईल. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला कुठलीही इथे संधी नव्हती. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावांची गरज. क्षमस्व, 1 वाईड होता. 8 चेंडू आहेत. यस, सॉरी, माफी असावी. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे. ईश्वर खेळपट्टीवर आहे, अगदी की मॅनची भूमिका अदा करतोय, फाईट करतोय.
आत्मविश्वास त्याचा दुणावलेला आहे, कारण त्याच्या बॅटमधून सतत सतत धावा येत आहेत. गोलंदाज हर्षल. ओहो, फ्लिक आणि स्वीप यांचं मिश्रण. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर दन दन करीत जात आहे षटकारासाठी. चेंडू आता 16ची गरज आहे. 6 चेंडू 16ची गरज. सामना कुठे होता आणि सामना कुठे आला. फुलटॉस. ओ माय गॉड. प्रेक्षकांनी डोक्यावर हात मारले. प्रेक्षकांनी डोक्यावर हात मारण्याचं कारण काय, तर लॉलीपॉप फुलटॉस होता. बघा, त्या गावदेवी पूर्ण संघाचे खेळाडूही हसतायत, कारण त्यांनाही माहीत होता अतिशय खराब चेंडू होता. परंतु क्रिकेटमध्ये हेच असतं मित्रांनो, एखादा जबरदस्त चेंडू त्याच्यावर तुम्ही षटकार मारता आणि एखादा लूज चेंडू त्याच्यावर तुम्ही बाद होता, सिंगल येते. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या सरासरीने 17च्या सरासरीने तब्बल 51 धावा केलेल्या आहेत आणि उर्वरित आता 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 15. हा जबरदस्त सामना आपल्या भेटीला. आपण पाहत आहेत उपसरपंच चषक 2025 आखाडा ग्रुप या स्पर्धेसाठी तब्बल 6 मॅन ऑफ द मॅच आहेत. त्यामध्ये साजन पाटील समाजसेवक कारिवली यांच्याकडून, त्यानंतर कुणाल पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली यांच्याकडून, तसेच सिव्हिल इंजिनियर बंटी म्हणजे कल्पेश नाईक यांच्याकडून, तसेच सचिन रामचंद्र पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, त्यानंतर सतीश नाईक समाजसेवक कारिवली आणि वैभव पाटील समाजसेवक कारिवली या 6 मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 6 मॅन ऑफ द मॅच. घरातली माणसं सांगतात, संदीप पाटील क्रिकेट खेळायला जाता काय मिळतं तुम्हाला. आज जर 6 मॅन ऑफ द मॅच तुम्ही घरी घेऊन गेले ना, बायकोही खुश आणि मुलंही खुश. ते सांगतील उद्या लवकर बॅट देतील तुमच्या हातात, जा पुन्हा एकदा खेळायला जा. कैलास घरात त्यांच्याकडून सुवर्ण संध्या ईश्वर मॅच जिंकून देता तर 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. यस, असं 500 नका, काहीतरी त्यांना संध्याकाळची सोय होईल असं करा. ईश्वर जबरदस्त मात्र बॅटिंग केलेली आहे. 28 धावांवर खेळतोय. खऱ्या अर्थाने की अँकरची भूमिका अदा करतोय. अगदी मॅचला घेऊन कसं खेळावं ते त्याने इथे आदर्श ठेवलेला आहे. शेवटचं षटक, पहिला चेंडू, गोलंदाज मनोज. काय जबरदस्त हाय आर्म ॲक्शन आपण पाहतोय. अँगल गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट काढल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल. इथे 5 चेंडू 15 धावांची गरज. आता पाठीराखे खुर्च्या थोड्याशा हलवत आहेत, त्यानंतर उभे राहतील, त्यानंतर आपला जो रोलर लागलेला आहे, बॅरल लागलेले तिथे येतील. 5 चेंडू 15ची गरज. चेंडूला फक्त टॅप केलेला आहे. सिंगल ईश्वरचा प्रयत्न असेल दुसरी धाव घेण्याचा. पॉइंटला क्षेत्ररक्षक लेझी क्षेत्ररक्षण गॅदर करता आलं नव्हतं आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ईश्वरला स्ट्राईकवर येण्यापासून रोखणं आवश्यक होतं. आता इथून जर ईश्वरने मारधाड केली तर ती चूक असेल क्षेत्ररक्षकाची, ती चूक असेल यष्टीरक्षकाची. 4 चेंडू 13ची गरज. सामना संपलेला नाहीये. काल्ले टीमचे कॅप्टन, बंद्रा मारुती काल्ले टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. यानंतर सामन्याला आपण सुरुवात करणार. चालू सामन्यातील विजेता संघ. पण थांबा जरा, अजून हा सामना संपलेला नाहीये. 13 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4.
एक मोठा फटका येईल का या चेंडूवर? मनोज, अनुभव पणाला लावावा लागेल. तसे पाहिलं तर 40+ मध्ये अनुभवाची कमी नसते. राऊंड द विकेट. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. कडू सर वळलेत आमच्याकडे. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा धावपलकावर लागलेले आहेत. 54 करायच्यात अजून 12. 4 चेंडू 12ची गरज. यूट्यूबचे व्ह्यूअर्स वाढलेले आहेत. कारिवली की पूर्णा? चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडेल की झेल? ओ, सांभाळून झेल तर उडाला होता, परंतु झेल घेण्याचा अतोनात प्रयत्न. बघा मार लागलेला आहे का? बघा अगदी तोंडावर चेंडू पडला होता. सर सलामत तो पगडी 50. 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. सांभाळून खेळा. स्वतःला जपा. 3 चेंडू आता 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. इथे सामन्याला कलाटणी मिळालेली. काळीराम केनी सर असं वाटलं होतं की 66 धावा चेस करता करता नाकी 9 येतील, परंतु काय फाईट दिलेली विनोद. तारीफ करावी लागेल मिलेश 11 जय बजरंग कारिवली संघाची. खास करून तारीफ करावी लागेल ईश्वरची. नाही पाणी लागत असेल तर निश्चितच आपण थोडा ब्रेक घेऊया. कारण मित्रांनो बघा हे 40+ क्रिकेट आहे. ही परिस्थिती आपल्यावरही कधीही येऊ शकते. पाण्याची अत्यंत गरज असते. जेव्हा तुमचं शरीर डिहायड्रेट होते तेव्हा पाण्याची अत्यंत गरज असते. त्याचा परिणाम खेळताना होत नाही, त्याचा परिणाम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाणवतो. स्वतःला जपा. बरेचसे खेळाडू असे अगदी जायबंदी होताना आम्ही जवळून पाहिलेले आहेत. त्यासाठी एकमेकाला सहकार्य करा. 4 चेंडू 12ची गरज. ईश्वर आहे समोर. 3 चेंडू 10ची गरज. सॉरी, या अगोदर 4 चेंडू 12ची गरज होती. मनोज नॉनस्ट्राइक एंडला. राहुल 5 वैयक्तिक धावांवर खेळतोय. ईश्वर देवासारखा धावून आलेला आहे कारिवली बी साठी. फुल टॉस आहे. टर्न केलेला आहे चेंडूला. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण. सातत्य राखलेले आहे ईश्वरने. 40+ क्रिकेट. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं आणि स्वतःच्या धावा, संघाच्या धावा, स्वतःच्या 34 आणि संघाच्या 56 इतक्या धावा धावणं. त्याच्यामधून काही षटकार असतील, परंतु इतक्या धावा धावणं सोपं नाही आहे मित्रांनो. 2 चेंडू 8ची गरज. केसरी नाईक आलेले आहेत, आम्हाला जॉईन होत आहेत. वेलकम केसरी दादा. राष्ट्रीय कबड्डीपटू आणि स्वतः शिक्षक आहेत. 2 मध्ये 8. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक हर्षद आणि इथे आशा अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. ईश्वरने जबरदस्त प्रयत्न केले, परंतु नशिबाची साथ यावेळी मिळणार नव्हतीये. जबरदस्त ट्रॅफिक परफॉर्मन्स. सामना जरी हरला तरी हरकत नाही, परंतु ईश्वरसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. डोंगरावर कोरावी टाकलंय. बॅट्समन संदेश. शरीरयष्टी बघितली तर भारी भरकम आहे. चेंडू बॅटवर आला तर जाल्यांच्या मागे जाऊ शकतो. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यस, कमावून संदेश असा संदेश त्यांना आलेला आहे. 1 चेंडू 8ची गरज. ऑप्टेड शॉट आहे.
सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होते देवा टावरे, मात्र झेल सुटतोय, परंतु तरी सुद्धा काही नुकसान होणार नाहीये. चांगली फाईट केली विनेश 11 कारिवली. नक्कीच सल्यूट आपल्या परफॉर्मन्सला. मात्र विजय संघ या ठिकाणी 66 धावा करूनही अगदी 5 धावेने विजय संपादन केलेला आहे गावदेवी पूर्णा संघाने. हार्ड लक कारिवली अँड अभिनंदन, बेस्ट ऑफ लक पूर्णा. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया. यस, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच हर्षल. चला लगेच हर्षल आपण व्यासपीठावर या, त्यानंतर टॉस करून आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. कारिवली संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. मंगेश नाईक, आपण आयोजकांशी संपर्क साधा. यस, बघा स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचा सामना असला आणि तो तिसऱ्या फेरीचा सामना असला की प्रेक्षक नसतील मैदानात, असं कधीच होणार नाही. वेलकम ऑल ऑफ यू. नाही, जास्त बोललं ना कमी बोललं, तुमचा परफॉर्मन्स होणार आहे तोच होणार आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं स्वागत आहे. चला हर्षल आपण लगेच या व्यासपीठावर. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आपण पारितोषिक प्रदान करणार आहोत. सर्वात प्रथम मॅन ऑफ द मॅच केसरी दादा, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वात जय प्रथम बजरंग घ्यायचा आहे. संघाचे कर्णधार मंगेश नाईक यांनी संपर्क साधायचा आहे माईकशी.